एक महिला गावामध्ये कथा ऐकण्यासाठी घराच्या बाहेर पडते, पण नंतर ती माघारी येत नाही आणि पहाटे तिचा मृतदेह सापडतो. याच्यानंतर पोलीस येतात, डॉग स्क्वॉड आणलं जातं आणि त्यावेळेस गावातील एका व्यक्तीपर्यंत तो जो डॉग आहे तो पोहोचतो. गावामध्ये वाद निर्माण होतो आणि हा वाद दोन समाजामध्ये पोहोचतो आणि त्यानंतर काही संघटना याच्यामध्ये सामील होतात आणि प्रचंड गोंधळ आणि वादळ निर्माण होतं. पण पुढच्या काही तासामध्येच पोलीस या सगळ्या गोष्टीचा तपास करतात आणि यावेळेस मात्र अशी घटना समोर येते की ज्याच्यावरती विश्वास बसणार नाही किंवा विश्वास ठेवावा की न ठेवावा अशा पद्धतीनं किंवा हसावं की रडावं अशा पद्धतीची घटना समोर आलेली होती. तर त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे उज्जैनला. आता उज्जैन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर या उज्जैन जिल्ह्यामधलं तराणा तालुका आहे, त्या ठिकाणचं कनार्दे नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये दोन भाऊ राहत आहेत. थोरला आहे त्याचं नाव आहे जितेंद्र सिंग राठोर आणि दुसरा आहे धाकटा त्याचं नाव आहे ओमप्रकाश राठोर. आता हे दोन्ही भाऊ आहेत, त्यांचं लग्न झालेलं आहे. त्यानंतर जितेंद्र त्याची बायको आहे भागवंताबाई आणि त्यांना दोन मुलं आहेत आणि ओमप्रकाशची बायको आहे मधू. तर त्यांचा पण संसार चाललेला आहे. अशा पद्धतीनं दोन भावांचा एकत्र संसार आहे. आता थोरला भाऊ जितेंद्र जो आहे तो विजयागंज बाजार आहे या ठिकाणी हमालीचं काम करतोय आणि धाकटा भाऊ जो आहे तो सुद्धा मोलमजुरीचं काम करतोय आणि या दोघांच्या बायका ज्या आहेत त्या बायका सुद्धा शेतामध्ये कामाला जात आहेत. अशा पद्धतीने हा कष्टकरी काम करणारा हा परिवार आहे. पण या परिवारावरती कुणाची तरी वाईट नजर पडली आणि दोन्ही भावांचं आयुष्य आणि संसार उद्ध्वस्त झाले होते, बरबाद झाले होते. तारीख आहे 19 फेब्रुवारी 2022. आता या दिवशी संध्याकाळच्या वेळी त्या गावामध्ये एक महाराज आलेले होते आणि त्या महाराजांचं कथा होती, प्रवचन वगैरे त्या ठिकाणी होतं आणि या दिवशी मग त्या गावातली सगळी लोक त्या प्रवचनाला, त्या कथेला गेलेली होती. आता भागवंताबाई जी आहे ती सुद्धा त्या कथेला, तिला वाटत होतं की आपण सुद्धा त्या कथेला जावं आणि त्यासाठी मग तिला जायचं होतं, पण तिच्याबरोबर ती कुणी यायला तयार नव्हतं. म्हणजे तिची जी भाऊजय आहे, मुलं लहान होती आणि जाऊ जी आहे तर ती जाऊसुद्धा तिचं काहीतरी काम होतं, त्यामुळे ती काय आली नाही. त्याच्यामुळे भगवंताबाई जी आहे ती भगवंताबाई एकटीच त्या कार्यक्रमाला गेली होती. कार्यक्रमाला गेली, काही वेळ गेला. आता रात्रीच्या साधारण 12चा सुमार झाला होता. तिचा पती जो आहे तो रात्री म्हणजे 12च्या सुमारास घरी आला. घरी आला तर त्यानं बघितलं की लहान मुलं जी आहेत ती रडतायत आणि त्यांची आई घरामध्ये नाही आहे. त्यावेळेस मग त्यानं विचारलं, त्यावेळेस मग त्याला त्या भाऊजाईनं किंवा त्या मुलांनी सांगितलं की ती कथा वाचण्यासाठी वगैरे गेलेली आहे असं. पण ती कथा पूर्ण होऊन सगळी लोक माघारी आली होती, तरी पण ती बायको माघारी आलेली नव्हती. आता या गोष्टीचं जितेंद्रला टेन्शन येतं आणि त्यानंतर मग त्यानं धाकट्या भावाला पण उठवलं आणि मग दोघंही भाऊ त्या भगवंताबाई जी आहे तिला शोधायला बाहेर पडले होते. त्यानंतर मग ज्या ठिकाणी ते कथा चालू होती त्या भागात गेले, इकडं तिकडं गावामध्ये सगळीकडे तपासणी केली, पण ती काय सापडली नाही. आता ही बाबा गावातल्या लोकांनाही समजली की बाबा अशी अशी महिला गायब झालेली आहे. त्यानंतर त्यांनी सुद्धा शोधायला सुरुवात केली आणि पहाटे 5च्या सुमारास त्यांच्याच घराच्या पाठीमागे एक जंगल आहे आणि या जंगलामध्ये पोट साफ करण्यासाठी लोक जातात. तर या ठिकाणी भगवंताबाई हिचा मृतदेह पडलेला होता आणि ही माहिती सगळ्यांना समजली, घरच्यांना समजली. सगळे लोक तिथं जमलेले आहेत. पोलिसांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी मृतदेह पडला होता, तिची दगडानं ठेचून हत्या करण्यात आलेली होती. आजूबाजूला रक्तानं माखलेले दगड पडलेले होते. अत्यंत निर्दयीपणे ही हत्या झालेली होती. शिवाय हत्या करणाऱ्याने अगोदर अत्याचार केले आहेत असं सुद्धा संशय वाटत होता. आता याच्यामुळे पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलवली आणि डॉग स्क्वॉडला सुद्धा बोलवलेलं आहे. त्यानंतर पंचनामा वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. आता यावेळेस तो जो डॉग आहे त्या डॉगला ही सगळे जागा वगैरे ते बाकीच्या गोष्टी हुंगवण्यात आल्या आणि त्यावेळेस मग तो डॉग आता पळायला लागला. तो पळत सुटला, त्याच्यामागं सगळे त्याच्यामागं पळायला लागले होते आणि हा जो कुत्रा आहे तो कुत्रा गावातला एक बागायतदार आहे त्या बागायतदाराच्या घरी गेला आणि त्याच्या घरामध्ये शिरला. याचा अर्थ या हत्येच्या पाठीमागे या बागायतदाराचा हात आहे किंवा इथल्या लोकांचा काहीतरी हात आहे असं समोर येत होतं. त्याच्यामुळे मग पोलिसांनी काय केलं, त्या घरातील जे 3 तरुण होते, 3 भाऊ होते, त्या 3ही भावांना ताब्यात घेतलं आणि चौकशी करायला सुरुवात केली. आता एका बाजूला ही चौकशी सुरू होती तर दुसऱ्या बाजूला काही संस्था, काही संघटना या प्रकरणामध्ये उतरल्या होत्या आणि मग कुणी हिकडली संघटना, कुणी ह्या पार्टी हिकडली संघटना, अशा पद्धतीनं त्यांनी ते आंदोलन सुरू केलेलं होतं. तपास राहिला बाजूला आणि या संघटनांमध्येच वादावादी सुरू झाली आणि पोलिसांनी हे प्रकरण नंतर अत्यंत शिताफीनं हाताळलं होतं आणि ज्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच्यातील एकावरती जास्त संशय
संशय होता. त्याचं नाव होतं किशन मोहनलाल पाटीदार. त्याचं वय साधारण 29-30च्या आसपासचं होतं. या किशनची पोलिसांनी कसून घासून पुसून चौकशी केली. त्याच्यानंतर मग त्या किशनचे कॉल डिटेल्स तपासले, त्याची पाठीमागची हिस्ट्री तपासली आणि घटनेच्या वेळी कोण कोणाच्या संपर्कामध्ये होतं किंवा ह्याचा फोन कुठे ॲक्टिव्ह होता, काय होता, त्याचं लोकेशन काय होतं, या सगळी जी तांत्रिक माहिती आहे ती सगळी तांत्रिक माहिती काढली. आणि त्याच्यानंतर अत्यंत धक्कादायक अशी घटना समोर आली होती. आणि हे उघड झाल्यावर मात्र हसावं की रडावं असा प्रश्न पडावा अशी घटना समोर आली होती. आता याच्यामध्ये आपण बघितलं होतं, म्हणजे ही घटना नक्की काय होती बघा. आता हे दोघं भाऊ, त्याच्यानंतर त्यांचा एकत्र परिवार वगैरे वगैरे हे सगळं बघितलं. थोरला होता जितेंद्र, तो हमालीचं काम करायचा, त्याची 2 मुलं आणि त्याच्या जीवावरती ते घर चाललेलं असायचं. आता काय होतं, त्या जितेंद्रच्या बायकोची हत्या झालेली आहे. तर जितेंद्रचा विषय असा होता की 2 मुलं होती, एकटाच काम करत होता, त्याच्यामुळे घरी पैशाची चणचण होती. त्यामुळे भागवंताबाई जी आहे तिनं दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करण्याचा निर्णय घेतला होता आणि ती गावातला बागायतदार किशन पाटीदार याच्या शेतामध्ये कामाला जायला लागलेली होती. आता किशन जो आहे तो वयात आलेला पैसेवाला तरुण होता आणि त्याच्यामुळे याची कामावर येणाऱ्या ज्या महिला होत्या, बाया माणसं होती, त्यांच्यावरती सतत नजर असायची. आणि याच्यामध्ये आता ही भागवंताबाई जी आहे ती तरुण होती, देखणी बाई होती आणि त्याच्यामुळं ह्याची जास्त तिचे म्हणजे हा जो आहे ना किशन, तो जास्त तिची काळजी घ्यायला लागला. आणि ते मग इतर म्हणजे बाकीच्यांपेक्षा जास्त तिला पैसे मिळायला लागले. त्याच्यानंतर मग तिला सुट्टी मिळायला लागली आणि काही गरज पडली, काय अडचण आली तरी पण किशन तिला सतत मदत करायचा, तिला पैसे द्यायचा. अशा पद्धतीनं हा का वागतो आहे हे हिलासुद्धा समजत होतं, कळत होतं. पण तीसुद्धा त्याला प्रतिसाद देत होती, कारण तो उपकार करत होता आणि आता ही त्याचे उपकार फेडण्याची संधी शोधत होती. आणि एक दिवस ही संधी अगदी चालत चालत पळत पळत हिच्याकडे आली होती. आता कामावरून हिची सुट्टी झालेली होती, पण बाकीचे सगळे कामगार निघून गेले होते. ही मात्र काहीतरी कामानिमित्त मागं राहिली आणि यावेळेस मग त्या किशननं हिला त्यांचा गावठी फार्म हाऊस होता, त्या फार्म हाऊसवरती नेलं आणि या ठिकाणी मग सगळ्या उपकाराची परतफेड केली आणि त्याच्यानंतर ही भागवंताबाई घरी आली. आता याच्यानंतर मग दुपार झाली की मग हे दोघंही गावठी फार्म हाऊसवरती जायचे आणि तिथं उपकाराची परतफेड करायचे. अशा पद्धतीनं या उपकाराची फेडाफेडी रोज सुरू झालेली होती. आता या उपकारामुळे तिला जास्त अजून पैसे मिळायला लागले आणि त्याच्यामुळे ह्याला जर आपण जास्त खुश ठेवलं, जेवढे जास्त उपकार फेडू तेवढा जास्त पैसा आपल्याला मिळतोय आणि त्याच्यामुळे ती जास्तीत जास्त त्याला खुश करण्याचा प्रयत्न करायला लागली. आता या सगळ्यामध्ये ही भगवंताबाई जी आहे त्या भगवंताबाईचं राहणीमान उंचावलेलं होतं, तिला 4 पैसे मिळत होते, त्यामुळे मस्त टेचामध्ये ती जगत होती. आता ही जी बाब आहे ती बाब तिची जाऊ मधू हिनं बघितली. म्हणजे आपली जाऊ ही मस्तपैकी पैसे कमवते आणि चांगले चांगले कपडे घालते वगैरे वगैरे. आता याच्यामुळं मग हिला मनात शंका यायला लागली, कारण ह्यांच्या दोघांचा पगार म्हणजे हिचा नवरा हमाली करतोय, ही मोलमजुरी करते आणि तरी पण ह्यांच्या घरात एवढं कसं काय येतंय, असं तसं तसं हिला जरा वाटायला लागलं काय नक्की विषय आहे. त्यामुळे मग आता मधूनं जरा जास्त सर्च केला, रिसर्च केला. त्यावेळेस मग तिला हे जे संबंध आहे त्या संबंधाबद्दल कळलेलं होतं. पण आता ह्याच्यामध्ये तिला असं वाटायला लागलं की अरे माझी जर जाऊ त्या माणसाच्या बरोबर ती त्याला खुश करून एवढे पैसे मिळवते, तर मी सुद्धा त्याला खुश करते आणि मी सुद्धा पैसे मिळवते. उलट आता माझी जाऊ माझ्यापेक्षा वयानं मोठी आहे, मी तिच्यापेक्षा छोटी आहे, त्यामुळे मी जास्त त्याला खुश करू शकते. हा विचार यामधून केला आणि त्याच्यानंतर ती सुद्धा त्या भागवंताबाई जी आहे तिच्याबरोबर ती कामाला जायला लागली. म्हणजे जावा जावा ज्या आहेत त्या कामाला एकत्र जायला लागल्या. आता याच्यामध्ये एकदा काय झालं, ही भगवंताबाई गायब झाली. गायब झाल्यानंतर आता मधूला संशय आला होता की ती कुठेतरी गेलेली आहे. त्यामुळे मधूनं मग तिचा शोध घेतला. त्यावेळेस मग ती गावठी फार्म हाऊसवरती गेली. तिथं त्या दोघांना तिनं रंगेहात पकडलं. म्हणजे मधूनं तिच्या जावला म्हणजे भगवंताबाईला रंगेहात पकडलं त्या किशनच्या बरोबर. त्याच्यानंतर मात्र मग त्या ठिकाणी मग तो जो किशन आहे त्यानं हिला पैसे वगैरे दिले. नंतर म्हणजे कुणाला सांगू नको वगैरे असं झालं. आणि आता इथून पुढं हे तर झालंच, ह्यांचं प्रकरण सुरू झालं. पण दुसऱ्या बाजूला या मधूबरोबरती सुद्धा याचे मधुर संबंध सुरू झाले. आणि आता एक दिवस थोरली जाऊ, दुसऱ्या दिवशी धाकटी जाऊ, अशा पद्धतीनं हे सगळं उपकाराची फेडाफेडी सुरू झालेली होती. आणि याच्यामुळे दोघींनाही पैसा मिळत होता. पण दोघीही एकमेकांवरती जळत होत्या की हिला वाटत होतं मी जर एकटी असेल तर मला डबल पैसे मिळतील, तिला वाटत होतं मी जर एकटी असेल तर मला डबल पैसे मिळतील. पण दुसरी जी आहे तिच्यामुळे मला पैसे मिळत नाही, त्यामुळे दुसरीचा पत्ता कट करायचा आणि स्वतःची डाळ शिजवायची, अशा पद्धतीनं यांना असं वाटत होतं. अशा पद्धतीनं त्या वागण्याचा प्रयत्न करत होत्या आणि अतिशय चांगली सर्व्हिस देऊन
आपल्या बाजूनं त्याला वळवण्याचा प्रयत्न करत होत्या. आता या सगळ्या वासनाकांडाला 4-5 वर्ष झालेली होती. आता थोरली जी आहे ती थोडी जुनी झाली होती आणि धाकटी अजूनही नवी होती आणि त्यामुळे आता किशन जो आहे तो त्या थोरलीला वैतागलेला होता आणि त्याला असं वाटत होतं की आता ती जरा थोडीशी बाजूला केलं पाहिजे तिला आणि धाकटी जी आहे तिला जास्त जवळीक साधली पाहिजे. याच्यामुळे त्यानं तिला त्या थोरलीला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण याच्यावरून मग थोरली तर बाजूला होईना, पण थोरली धाकटी यांच्यामध्ये वाद सुरू झाला, भांडणं सुरू झाली आणि थोरली जी आहे ती किशनला सोडायला तयार होईना. आता काय करायचं? मग किशननी आणि मधुनी या दोघांनी मिळून ते भागवंताबाई जी आहे तिला कायमचं संपवायचं, कारण ती आपल्यामध्ये अडथळा आहे असं यांना वाटलं आणि त्यानंतर तिच्या हत्येचा प्लॅन करायला सुरुवात केली. आता या प्लॅनप्रमाणे या मधूनं तिचे 2 मेहुणे होते, लालू आणि गुडरिया गुर्जर, या दोघांबरोबर हिनं संपर्क साधला आणि दुसऱ्या बाजूला किशन जो आहे त्यानं त्याचा मित्र ईश्वर याला सोबत घेतलं आणि हा सगळा कट जो आहे तो कट रचला. आता या कटाप्रमाणे 19 फेब्रुवारी 2022 या दिवशी रात्रीच्या साधारण 8-9च्या सुमारास यामधून भागवंताबाईला सांगितलं की माझ्या पोटामध्ये गुडगुड गुडगुड काहीतरी करतंय आणि मला जेवण झाल्यानंतर पोट साफ करायला वगैरे जायचंय, तर आपण एक काम करू, आपण दोघी मिळून पोट साफ करायला बाहेर मागं जाऊया. आणि त्याप्रमाणे मग त्या दोघीही त्या जंगलात गेलेल्या होत्या, घराच्या पाठीमागे जे होतं तिथं गेलेल्या होत्या. आता त्यावेळेस मग त्यामधून संधी साधली आणि हिचं जाऊ जी आहे त्या जावच्या डोक्यामध्ये दगड घातला आणि याच भागामध्ये मग इतर जे काही बाकीची मंडळी होती, म्हणजे किशन आणि बाकीचे जे फोन करून बोलवले होते ते सगळे तिथं होते. ते दारू पीत बसले होते. मग ते सगळे तिथं आले आणि त्यांनी सुद्धा भागवंताबाईच्या डोक्यामध्ये दगडी घालून तिची हत्या केली. त्याच्यानंतर हे जे मारेकरी आहेत ते मारेकरी निघून गेले. आता या ठिकाणी किसन आणि मधू हे पाठीमागे राहिले आणि नंतर हे दोघं बाजूच्या शेतात गेले आणि त्या ठिकाणी मग उपकाराची परतफेड त्यांनी केली आणि मग दोघंही नंतर आपापल्या घरी गेले. आणि मध्यरात्री ह्याचा मधूचा दीर घरी आला. त्यानं बघितलं त्याची बायको घरी आलेली नव्हती. त्यावेळेस या मधूनं त्याला सांगितलं की जाऊबाई कथा ऐकायला गेल्या होत्या आणि त्या अजून माघारी आलेल्या नाहीत. आणि त्यानंतर तपासाला सुरुवात होती आणि त्याच्यानंतर हे सगळं उघड होतं. आता पोलिसांनी 5ही संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये 2ही भावांचा संसार उद्ध्वस्त झाला, कारण एकाच म्हणजे याच्यामध्ये एका बायकोचा खून झाला आणि दुसऱ्याची बायको जी आहे ती बायको ही जेलमध्ये गेलेली आहे किंवा ती गाजाआड गेलेली आहे आणि याच्यामध्ये लहान मुलं जी आहेत ती आईविना पोरकी झालेली होती. अशा पद्धतीनं या सगळ्या म्हणजे परिवाराचा अशा पद्धतीनं हाल झालेले, अशा पद्धतीने हा परिवार म्हणजे दोन्ही सख्खे भाऊ याच्यामध्ये उद्ध्वस्त झाले. आता जी माहिती माध्यमातून समोर आली ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामधून कदाचित अजूनही वेगळी किंवा नवीन माहितीसुद्धा येऊ शकते, म्हणजे तपास चालू आहे त्याच्यामुळे. आणि अपडेट काय असतील तर ते आपण नंतर बघूयाच. पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो? माणूस ज्या पद्धतीने कर्म करतो त्याला त्याच पद्धतीनं त्याची परतफेड करायला लागते. दुसरी गोष्ट, आपण चुकीचे आहोत हे माहीत असूनसुद्धा जे लोक चुका करतात त्या चुकामधून गुन्हा तयार होतो आणि त्या गुन्ह्याची शिक्षा यांनाच मिळते असं नाही, तर त्यांच्या पूर्ण संसाराला सुद्धा मिळते. तिसरी गोष्ट, जे लोक एकाच घरात राहतात त्यांना आपला जोडीदार काय करतोय याची थोडी तरी कल्पना असली पाहिजे, कारण अति बेसावधपणा हा सुद्धा विनाशाचं कारण ठरतो, हे सुद्धा आम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.